आजी हा निघतो आम्ही आता. हा मी पण निघते. हा ते 10 रुपये दे ना. आई मला पण 10 रुपये 10 रट्टे देत निघा. ए चले बाबा चल असं. काय झालं लालीजी? असं वाट बघत का उभं राहिलंय? हो नाही ते तुम्ही मग नाश्ता नीट नाही केलात ना म्हणून. चला नाश्ता करून घ्या. राहू द्या नाश्ता, आज बाहेर खाऊ चला. हा चला चला बाहेर खाऊ. ते मला बोलतायत बाहेर कशाला हो, घरात बनवलंय की. अहो ना हे या घरात आपण रोजच बनवतो, पण घरात आपण शॉपिंग करतो का? म्हणजे आज बाहेर जाऊ, बाहेरच काहीतरी खाऊ पिऊ आणि शॉपिंग बी करू तुमच्या आवडीची. आज अचानक लईच लाडात आले ते. नक्की भानगड काय बघाय पाहिजे. असं मी मला बाजारात जायचं होतं, काही गोष्टी घ्यायच्या होत्या. बाई बाहेर शॉपिंग काय खाणं काय बर गोपाळ काय लॅटरी बिटरी लागली का काय तुला? नाही अगं लॅटरी कशाला लागते? कोणाला तरी लुबाडला असेल त्याचा पैसा असतील. देवदर्शनाच्या नावाखाली देवळात जायचं आणि चपले घेऊन पळून यायचं, अशी गत आहे त्या मोडद्याची. आत्या लागलं का तुमच्या पोटात दुखायला? माझ्या लेकाने काय करायचं म्हटलं ना की तुमचं पोटसोड उठलं म्हणून समजायचं. तर तुझा लोक लय साळसूद नाही का? आहे ते लोकच नाही म्हणा तुझा. कुठला कोण फामटा आहे कोणास ठाव. आत्या आत्या तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. बडबड करतील आणि गप्प बसतील. ए बडबडायला मला काय पिसाळायला कुत्र चावलं नाही. तुमचं ना खून पडत्याला एक दिवस तेव्हा कळेल तुम्हाला. हो तुम्ही असं मध्येच अचानक बाहेर फिरायला जायचं कसं काढलं? अहो लालीची लग्न झाल्यापासून कुठं बाहेर फिरायला गेलोच नाही, काहीच हाऊस मौज नाही केली. थोडीशी हाऊस मौज करावी, आज तुम्हाला तुमच्या आवडीची शॉपिंग करावी. चला. शॉपिंग? हो या सगळ्याची काय गरज आहे? आज माझा मूड चांगला आहे म्हणून. अहो चला, तुम्ही येताय का जाऊ मी दुसऱ्याला घेऊन? तर तुम्ही हिम्मत कराच की, मग बघते तुमच्याकडे. हा जा जा. इथं कर्जाचा हप्ता द्यायला यांच्याकडे पैसे नाही, पण बाहेर खाऊ पिऊ करायला शॉपिंग करायला बरे पैसे. जा. आत्या माझ्या नवऱ्याने 1 हप्ता तरी दिलाय, तुमच्याच्यानं तेवढं पण नाही होत काय? ए लाले तोंड सांभाळून बोल बर का. चला थांबा फोन घेते. या गाडी काढतो. सांभाळून जा.